मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी 25 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत। मला सलाईनच्या माध्यमातून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय, तसंच देवेंद्र फडणवीस हे माझे एन्काउंटर करण्याचा प्रयत्न करतायत, असं जरांगे म्हणाले। दरम्यान जरांगेंच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं। त्यांनी जरांगेंचं नाव न घेता टीका केली आहे। ते आज 25 फेब्रुवारी रोजी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। मराठा आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे। संपूर्ण सरकार त्यासाठी कामाला लागलं पाहिजे। प्रत्येकालाच आंदोलन करण्याचा संविधानानं अधिकार दिलाय, परंतु आपण काय बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय हे थोडं पाहिलं पाहिजे। काही जण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, SP यांच्याशी बोलताना शिवराळ भाषा वापरतायत। हे नक्की कोण करतंय? एवढं धाडस कसं होतंय? याची खोलवर चौकशी करण्याची गरज आहे, असं अजित पवार म्हणाले। परंतु एकदा याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर व्यक्ती कुणी जरी असली, प्रत्येकाला संविधानाने लोकशाही पद्धतीनं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। परंतु आपण काय बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय, काही काही जण तिथं विभागीय आयुक्त असतील, कलेक्टर असतील, SP असतील किंवा बाकीचे अधिकारी असतील, यांच्याशी वागत असताना, बोलत असताना त्यांना कशी प्रकारची शिवराळ भाषा वापरली जाते, हे नक्की कोण करतंय, एवढं कसं काय धाडस होतंय, याही खोलामध्ये थोडंसं जाण्याची नितांत गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, मुंबई।